मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अर्थ खात्याकडून निधीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून त्यात दरवर्षी योजनेसाठी 46,000 कोटी रुपये योजनेसाठी लागणार आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली असली तरी अर्थ खात्याला निधी कसा द्यायचा याची चिंता आहे, अशी माहिती अर्थ खात्यातील सूत्रांनी दिली आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। पुन्हा एकदा ही योजना चर्चेमध्ये आली आहे। अर्थ खात्याकडून निधीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळते। राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून त्यात दरवर्षी योजनेसाठी 46,000 कोटी रुपये योजनेसाठी लागणार आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली असली तरी अर्थ खात्याला निधी कसा द्यायचा याची चिंता असल्याचं आता सूत्रांकडून कळत आहे। राज्याच्या अर्थ विभागाने चिंता व्यक्त केलेली आहे। एकूणच मला वाटतं की अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाला आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही। जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिलाच पाहिजे, पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही। पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते। हे कोणतं अर्थशास्त्र आहे? कष्टकरी महिला वर्गाकरता आहे, राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं, त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धती करता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील, आमदार असतील, यांनी ही योजना जाहीर केलेली आहे। जरी खर्चाचा बोजा असेल तरी सुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे। तर अर्थ विभागाकडून नेमकं याबाबत काय म्हणण्यात आलेलं आहे आपण पाहूयात। योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये कुठून आणणार असं अर्थ विभागाने विचारलेलं आहे। या संदर्भातील तरतूद कशी करायची, राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही असं देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे। राज्यावर 7.8 लाख कोटींचं कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे, तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी रुपये मंजूर कसे करण्यात आले। महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला बाल कल्याण अनेक योजना आहेत। प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5% म्हणजे 2,223 कोटी रुपयांचा खर्च अवास्तव असल्याचं देखील आक्षेप घेण्यात आलाय।